आम्ही मुंबईतून अमावस्येच्या दिवशी खारेपलटण या गावी निघालेलो होतो आणि पुढे जाऊन आमचा मॅप पण बंद झाला. मागच्याचा मोबाईलची चार्जिंग उतरली अचानक. माझाही मी मोबाईल हे करतो नेटवर्कच्या बाहेर. आम्ही टेन्शनमध्ये यायला लागलो. अरे झालं काय? टर्न 10 मीटरवर दाखवलं आणि टर्नच येत नाही. पुढे गेलो, एक ससामध्येच गाडी बंद पडली अचानक. तर समोरून एक व्यक्ती आली. मी आपलं खाली उतरलो. मी आवाज देतोय तरी ती व्यक्ती हे करत नाही, फक्त माझ्याकडे बघून हसते. बापरे! मग मी नमस्कार. आणि आज आपण ऐकणार आहोत कोकण, सातारा आणि सांगली इथे घडलेल्या हॉरर स्टोरीज. आज आपल्यासोबत आहेत शशिकांत मोरे दादा. नमस्कार. नमस्कार दादा. काय सांगाल तुमच्याबद्दल? माझं नाव शशिकांत नाना मोरे आहे. श्री गुरु दत्त ज्योतिष या नावाने मी ॲस्ट्रोलॉजी करतो. गेली 17 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे. मी प्रसिद्धीच्या माध्यमातून बऱ्याचपैकी लांब राहिलेलो आहे आणि हा प्रथमच माझा म्हणजे आज मी कॅमेऱ्यासमोर येते. वैयक्तिक आयुष्यातल्या घडलेल्या ज्या घटना आहेत त्याची मी आज माहिती देणार आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल. आजची आपली जी पहिली गोष्ट असेल ती कोणती असेल? खारेपलटण कोकणातल्या गावाची जिथे मला चकवा झालेला आहे. अच्छा. आम्ही मुंबईतून अमावस्येच्या दिवशी खारेपलटण या गावी निघालेलो होतो. माझे मित्र साळवी त्यांचं काम होतं म्हणून. तर आम्ही चौघंजण होतो आणि आम्ही निघालो आणि व्यवस्थित आम्ही चाललो होतो. आंबेघाट हे ते व्यवस्थित पार झाला आणि मॅप हे टाकलेला होता आणि ज्यांचं गाव होतं त्यांनाही माहिती होतं की आता आपण गावाच्या जवळपास आलेलो आहे. अच्छा. एक टर्न होता. ते बोलले आता हा 10 मीटरवर एक टर्न आहे. तो घेतला की आपण अर्ध्या तासात गावी पोहोचणार आहे. साधारण तेव्हा जो वेळ झालेला होता 2:45चा झालेला होता. आम्ही हे केलं, अरे वाह! आपण गावी पोहोचणार म्हणजे एक साधारण 3:30 पर्यंत गावी पोहोचू. मग वेळ आराम करू. कधीची होती? दिवसाची की रात्रीची? रात्रीची वेळ होती अच्छा. आणि अमावस्याची ती रात्र होती. अरे बापरे! मग आम्ही बोललो 3:30 पर्यंत आपण घरी पोहोचू. आराम करू. 9 वाजता काम करू फ्रेश होऊन. आणि आम्ही मॅप पण लावलेला होता आणि जिथून टर्न घ्यायचा, तो टर्न काय आम्हाला भेटलाच नाही. आणि पुढे जाऊन आमचा मॅप पण बंद झाला. मागच्याचा मोबाईलची चार्जिंग उतरली अचानक. माझाही मी मोबाईल हे करतो नेटवर्कच्या बाहेर. आम्ही टेन्शनमध्ये यायला लागलो. अरे झालं काय? टर्न 10 मीटरवर दाखवलं आणि टर्नच येत नाही. बघता आम्ही पुढेच चाललोय, पुढेच चाललो. आणि जे आम्ही 2:45 वाजल्यापासून चालू होतो, बघता पार आम्ही इथवर गेलो, की गोवा 20 किलोमीटरवर आलं. बापरे! आणि आम्हाला म्हणजे मोबाईल आमचं हे होई नाही. आम्हाला रस्त्याची माहिती भेटत नाही. रस्त्याने कोणी नाही. तेव्हा गोवा हायवेचं काम चालू होतं. कोणीच हे नाही. आम्ही घाबरून गेलो. बोललो, "अरे हे काय? ज्या अर्ध्या तासावर पाहिजे, बघता उजेडच चाललेलं आहे." आणि अक्षरशः उजेड झाला तरी आम्हाला रस्ता भेटेना. आम्ही अक्षरशः म्हणजे हे होऊन गेलो, की हे झालं काय असं नक्की? 7च्या सुमाराला गाडी आमची जाताना एक आडवं काहीतरी गेलं. तिथे ॲक्सिडेंट होता आम्ही राहिलो. असं करत जेव्हा विचारत मग लोकांना विचारत परत आम्ही 9 वाजता त्या ठिकाणी पोहोचलो. खारेपणाला. हो, खारेपाटण. पण अक्षरशः तो जे हे होतं, इतकं भयानक हे होतं, की रात्री कोणीही रस्त्याने नव्हतं. कसलाही हे नव्हता आणि ज्या परिस्थितीतून आम्ही गेलो, आम्ही इतकं अक्षरशः एकमेकांकडे बघून घाबरलो होतो, की हे झालं काय? मी स्वतः याच्यामध्ये काम करणारा असतानाही मीही माझ्या आयुष्यातला पहिला हा अनुभव, की कधी मला असं झालेलं नाही. आणि तिथे गेल्यावर आम्ही बघतो तर काही जे काम करायचं आम्हाला, त्याच्यावर आम्हाला एका झाडावर लिंबू, अक्षरशः मोठा लिंबू होता. अच्छा. आम्ही अजून घाबरून गेलो. बोललो, आलोय कुठे आपण नक्की? कसंबसं आम्ही ते काम आटपलं आणि तिथून निघालो. आम्ही कोकणातून ठरवलं, की आज आपण मासे खाऊया. हं. आम्ही मासेचे शोध घेत साताऱ्यालाही जायचं होतं. रात्र झाली. मासे काही भेटले नाही. मग आम्हाला कराडला मासे भेटले. त्या हॉटेलचं नाव मासेमारी. मग तिथे आम्ही मासे खाल्ले आणि कराडहून एक 15 मिनिटाच्या अंतरावर वाहन चालक आनंद
मोरे जे होते त्यांच्या मामाचं गाव होतं. आम्ही त्या गावी गेलो. रात्रीचे 10 वाजले होते. 2 तास आराम केला आम्ही. मी आनंदला बोललो, "आनंद, एक जातानाच आपल्याला साताऱ्यामध्ये माझं एक 5 मिनिटाचं काम आहे. ते एकाचं घेतलेलं होतं, ते करायचं. फक्त रस्त्याला आहे. कुणाशी भेटायचं नाही, बोलायचं नाही, काही नाही." तो बोलला, "हां काका, करू आपण काम." मागचे दोघं घाबरलेलेच अवस्थेमध्ये होते. ते त्याच विचारामध्ये होते, की आपल्याला खारेपाटणला असं घडलं काय? काय झालं असं नक्की? मग आम्ही त्या मार्गाने निघालो आणि तिथून फक्त 1 तासाच्या अंतरावर ते माझं काम करण्याचं ठिकाण होतं. आम्ही पोहोचलो, जवळ-जवळ पोहोचलो आणि मी बोर्डवर दाखवलं, "बघा आता 10 मिनिटाचं झालं. या 10 मिनिटाच्या इथेच आपल्याला ते काम आहे." बोर्ड पण दाखविला. त्या गावाचं नावही मेढा म्हणून गाव आहे, प्रसिद्ध. 5 मिनिटं गेलो जाईल आणि एक ससा, हं. अक्षरशः ससा, मोठा गुबगुबीत, तो रस्त्याने असा गेला. वाहन चालक आनंद हेही बोलले, "काका ससा गेला." मीही बोललो, "हो, ससा गेला." त्या दोघांना बोललो. ते दोघं झोपलेले होते. तुम्ही पुढे बसलेला हो, ड्रायव्हर सोबत. पुढे बसलेलो. ससा गेला. म्हटलं जाऊ दे, गेला राहील. जंगल आहे बोललो, रस्ता आहे. ससा प्राणी आहे. बरोबर. फिरला राहील इथून. पुढे गेलो आम्ही. अजून म्हणजे तो ससा गेल्यानंतर 2च मिनिटं झाले. पुढे गेलो. एक ससा मध्येच. गाडी बंद पडली अचानक. त्या आनंदने मला बोलले, "काका, ससा आहे." म्हणलं, "हां, जाऊ दे त्याला." तर पहिली गाडी बंद केली. पण तो ससा काही जायला मागा नाही. आणि आमची कुणाची हिंमत होई नाही, की बाहेर उतरून आपण हे करावं. कारण की अमावस्याच होती ना ती पण. हं, हं. बोललो आता काय करावं? किती मग वेळ झाली असेल त्यावेळेला साधारण? साधारण तेव्हा जे आम्ही जे निघालेलो अ, म्हणजे मोरे आहे ना, त्यांच्या घरून जे आम्ही निघालेलो 12:15 वाजता. अरे बापरे! साधारण ती वेळ होती फार फार तर 1:30ची. अच्छा. 1:30 वाजताची वेळ होती. तिथे पोहोचल्यावर. परत तो ससा मध्येच. आता करायचं काय? तो हॉर्न देतोय, हे नाही. गाडी बंद पडली. मग तो ससा पुढे गेला. परत त्यांनी गाडी स्टार्ट केली. गाडी कशीबशी चालू झाली. पुढे गाडी जाऊन ऑटोमॅटिकली परत बंद पडली. बोलला, "हे काहीतरी विचित्र प्रकार दिसतो." कारण काय करायचं आपण नक्की आता इथे? खारेपाटणलाही अशी घटना घडली. आताही घडली आहे. आणि आपण आमुष्याला कामं घेत असतो आणि या टाईमी आपल्याला प्रथम असे अनुभव यायला लागले विचित्र. परत आम्ही गाडी कशीबशी त्यांनी चालू केली. मी बोललो, "आपण उतरून बघूया का खाली गाडीचं "नको काका," बोलला, आनंद बोलला. "जरा वेगळं काहीतरी मला पण जाणवतंय काका. आ, कसं तरी वाटतं." मग आम्ही तो ससा गेला पुढे धावत. मग बोललो 5 मिनिटाचं म्हणजे बघता जे मी 10 मिनिटं बोललेलो आमची 7 मिनिटं अशीच गेली. मी बोललो आता 3 मिनिटावर एक येणार आहे. हं. ती जागा दिसते मला, पण आम्ही पोहचत नाही. गाडी आमची चालूच आहे. आम्ही जवळ-जवळ 2-4 किलोमीटर पुढे जायचो, परत मागे यायचो. पुढे जायचो, मागे यायचो. म्हणजे तुम्ही कसं गोल-गोल फिरत होतात का? हो, अक्षरशः आम्ही म्हणजे रस्ता तोच. हं, हं. पुढे जायचो, तिथून टर्न घ्यायचो, परत इकडे यायचो. "काका जागा भेटत नाही." अरे बोलले, "ती जागा होती, सगळं काय आलो." ते दाखवलं पण, बोर्डवर हं. दिसलं पण सगळं काही. तरी आपण पोहोचत नाही त्या जागेला, असं कसं? जवळ-जवळ 3:30 वाजेपर्यंत आमची ही अवस्था झाली. बापरे! मागचे दोघं अक्षरशः घाबरून त्यांना म्हणजे बोलले, "कुठे आलो आपण? कशाला आलो?" तुमचं ऐकून असं वाटायला लागलं त्यांना, सरळ गेलो असतो हे ते. आम्ही रात्री मुंबईला पोहोचणार होतो. ठरल्याप्रमाणे जो आमचा शेड्यूल होता. तिथे 3:30 वाजले. म्हटलं काम तर करावं लागेल. जेव्हा 3:30 वाजले, काम करायचं बोललो, तर समोरून एक व्यक्ती आली. मी आपलं खाली उतरलो. मी त्या व्यक्तीपाशी जात होतो. ती व्यक्ती समोरून येत होती आणि मी असं सहज जात होतो आणि ती मला दिसत होती, की माझ्या जवळ आहे. म्हणजे एक 10-15 पावलावर आहे आणि मी चालतोय आणि ती व्यक्ती तरी फक्त समोर येतानाच दिसते आणि बघता मी 10-15 पावलाच्याही पुढे गेलो आणि ती बापरे! व्यक्ती पुढेच आहे. म्हटलं व्यक्ती दिसते, मी आवाज देतोय, तरी ती व्यक्ती हे करत नाही मला. आणि त्या व्यक्तीची जी रूपरेषा होती, साधारण होते. म्हणजे किरकोळशी बॉडी होती त्यांची. सफेद अंगरखा होता अंगामध्ये, धोतर होतं. गावाकडले असल्यामुळे गांधी टोपी होती त्यांच्या डोक्यावर. मी त्यांना आवाज देतो, "ओ काका, थांबा ना, मला ही जागा आहे ना, हे करायचंय." ती व्यक्ती काहीच नाही, फक्त माझ्याकडे बघून हसते. बापरे!
फक्त बघून हसले आणि मग मी घाबरलो. मी बोललो, "हे काहीतरी वेगळं आहे." हे तिघंही गाडीतून कोणी उतरायला तयार नाही. मी त्यांना फोन लावावा म्हणून फोन काढला. कारण की मी बराच पुढे आलेलो होतो. फोन लावावा म्हणून माझ्या फोनमध्ये नेटवर्क नाही. मी अजून घाबरलो. बोललो, "आता हे काय वेगळंच आहे." मी नामस्मरण केलं. मी दत्तगुरूंना जास्त मानतो. त्यांचं नामस्मरण केलं. नंतर बघतो तर ती व्यक्ती दिसली नाही मला. आणि नंतर मला असा म्हणजे धाप लागलेली, की म्हटलं हे झालं काय? हे नक्की होतं काय? आत्मा होती की खरा मनुष्य होता का मला भास होता? या विचारामध्ये मी गेलो आणि नंतर मी मागे वळून बघितलं आणि 5 पावलावर मला ती जागा माझी भेटली. बापरे! काम झालं. 4:45 वाजले. 4:45ला आम्ही तिथून निघालो. व्यवस्थित निघालो. हायवे पकडला. व्यवस्थित गाडी चालवत होते. आनंद. व्यवस्थित आलो आणि करंबोळीला अचानक आमच्या गाडीचा अपघात होण्याची कंडिशन आली. आम्ही सगळे घाबरलो. "अरे, असं कसं काय?" आम्ही पुढे गेलो. अपघात होता होता वाचलो. आणि तुम्ही विश्वास नाही करणार, आम्ही डिवायडेडच्या बाजूने चालली होती आमची गाडी. हं. मग तिथून एखादा टेम्पो येईल का? पण एक टेम्पोवाला आमच्या गाडीला घासायला गेला. बापरे! आम्ही त्या टेम्पोवाल्याला आवाज देतोय, थांबायला ये नाही. पुढे पेट्रोल पंप होता. हं, आम्ही बोललो तो टेम्पो पुढे गेलेला आहे आणि आम्ही बघतोय की तो हं. पेट्रोल पंपच्या इथे गेलाय. हं. आम्ही गेलो त्या टेम्पो मागे त्याला बोलायला, की "बाबा तू असं का करत होता?" बघतो तर टेम्पो जागेवरच नाही. अच्छा. मग तिथे मी बोललो, की "जशी चांगली शक्ती आहे बोलतात, तशी नकारात्मक शक्ती पण असते." हा माझा अनुभव होता. एकंदरीत तुमचा हा जर प्रवास सांगायचा झाला, तर प्रत्येक वळणावरती काही ना काही, काही ना काही हो. घडतच होतं. काही ना काय, काही ना काय आणि म्हणजे जसं आता तुम्ही उल्लेख केलात, की नकारात्मक शक्ती हो, असते, पण काही चुकीचं घडू शकलं असतं. हो, पण त्यासोबत असंही म्हणू शकतो, की तुमच्यासोबत एक सकारात्मक शक्ती हो, सुद्धा होती, हो, ज्यामुळे काही असं घडलं हो, नाही त्यावेळी. हो. आणि त्या सकारात्मक शक्तीचाही अनुभव घेतलेला आहे. हं. तर आपण आपण आता त्या सकारात्मक शक्तीबद्दल बोलूया. नक्कीच, नक्कीच. तर सांगली, सांगली जिल्हा हं, हं. कोळे जवळ एक गाव आहे बानुळगड. पूर्वीचं भोपाळगड म्हणून ते गाव हो, होतं. हो. किल्ले आहेत तिथे. बरोबर, बरोबर, छत्रपती संभाजीराजे त्या किल्ल्यांवर असायचं बरोबर. आणि त्या बानुळगडावर आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांना तिसरा डोळा बोलला जायचा. हं, भैयाजी नाईक त्यांची समाधी आहे. हं. आजही त्यांचं अस्तित्व तिथे जाणवतं. अच्छा. तर त्या गावचं एक काम भेटलं. समोरच्या व्यक्तीचं नाव अतुल गडकरी. ते पेशाने कोचिंग क्लासेस चालवतात. हं, त्यांची माझी ओळख एक बौद्ध भिक्षू यांच्यामुळे झालेली. हं. हां. मी त्यांना ओळखत नव्हतो याच्या अगोदर. बौद्ध भिक्षूंनी बोलले, "असं-असं काम आहे, तुम्ही हे कराल का मला?" कारण की बौद्ध भिक्षू असल्यामुळे ते लोकं अशी कामं करू शकत नाही. काही बंधन असतात त्यांच्यावर. अर्थात. म्हटलं, "ठीक आहे, बोलवा, बघू आपण काय ते." मग आम्ही बौद्ध भिक्षूंच्या निवासस्थानी भेटलो. तिथे त्यांना बोलवलं. मग विचारलं, "काय आहे काम नक्की तुमचं? काय आहे?" "मला असा-असा त्रास होतो." गडकरी बोलले. "पण त्याचं सोल्युशनच मला भेटत नाही." भिक्षूंनी लामाबंती जे आहे ते सगळं अरेंजमेंट होती आमची. फक्त जायचं असतं आणि काही ना काही कारण येतं आणि आमचं जाणं राहून जातं. त्यानंतर ते गडकरी मला बोलले, त्यांचे मित्र आहे जगताप म्हणून. हं, सड्डाणा गाव नाशिक जिल्ह्यातले. तिथल्या एका म्हणजे विचारवंत ह्या कामामधल्या व्यक्तीला, ज्याला प्रेतात्मा, दैवी शक्ती याची जाण आहे, अशा व्यक्तीला त्यांनी अपव्यय केलं. त्या कामासाठी ते त्यांना घेऊन गेले. त्यांनी जे मला सांगितलं ते मी आता तुम्हाला हं, सांगतो. हं. ते घेऊन गेले काम करायचं म्हणून. ते जिथे पोहोचले त्या घरामध्ये त्यांच्या, गडकरींच्या गावच्या घरामध्ये, भानगडला. त्या व्यक्तीला काम करायलाच जमलं नाही. ती व्यक्ती घाबरली. अच्छा. अक्षरशः त्यांनी जे मला सांगितलं, मी ऐकलं. मी बोललं, "असं नसेल." मला पहिला ट्रस्ट नाही झाला, विश्वास नाही झाला. म्हणलं, "असं पॉसिबल नसतं." बोलला, "असं काही नसतं." नाही बोलले, "हाही असं घटना घडलेली आहे." मला बोलले, "तुम्ही काम करणार का?" मी बोललो, "ठीक आहे."
मला वेळ द्या. मी स्टडी केलं प्रथम त्या गोष्टीवर. मी वेळ घेतली त्यांची, त्यांना वेळ दिला. 3 महिने गेले. काय कधी करायचं काम? त्यांनी मला परत ते उद्योगभिक्षूंच्या इथे बोलून विचारलं. म्हटलं, "अजून मला जरा वेळ द्यायला लागेल, कारण की माझी दुसरी कामं चालू आहेत." मग असं करता-करता 6 महिने गेले. त्या कामासाठी 6 महिन्याचा वेळ घेतला मी. मग मी बोललो, "ठीक आहे, आता आपण नक्की करूया काम." अमावास्येचं जायचं ठरलं आमचं. दिवसा आम्ही निघालो. का तर रात्री पोहोचून आम्हाला काम करायचं म्हणून. दिवसा निघालो. 2 त्यांनी गाड्यांचे म्हणजे सोय केलेली होती. कारने आम्ही गेलो. बौद्ध भिक्षू पण होते तेव्हा सोबत. गेलो आम्ही त्या गावी काम करायचं. आता जेव्हा आम्ही गेलो आणि तो दरवाजा लॉक खोलला त्यांनी आणि त्यांनी जे मला सांगितलं होतं, की आम्ही जेव्हा पळून आलेलो आहे तेव्हा तिथून. त्यांनी तेव्हा हे पण सांगितलेलं आहे, की जेव्हा ते पळून आले होते, तेव्हा त्यांची गाडीची बॅटरी उडालेली. टॉर्च लावून गाडी चालवली. मध्येच गाडी बंद पडली. नरसोबाच्या वाडीला गाडी सोडली त्यांनी आणि तिथूनही अच्छा. त्यांनी दुसऱ्या गाडीने नाशिकपर्यंत आले. ओके. कपडे-बिपडे जेव्हा मी तिथे गेलो, बघितलं तर अक्षरशः कपड्याची बॅग, चपला, खायच्या वस्तू, ज्या अच्छा. पूजासाठी आणलेलं साहित्य सगळं तिथे अस्तव्यस्त पडलेलं होतं. बापरे. पाहिलं मी, घरामध्ये गेलो. अरे बापरे! बोललो, काहीतरी आहे. तुम्ही ते काम काय होतं त्याचं स्वरूप थोडंफार तरी सांगू शकता का? हो, त्यांच्यामध्ये जी शक्ती होती, पण त्यांना ती त्रास द्यायची. अच्छा, कुठे घरात वगैरे काय होतं? हो, म्हणजे अक्षरशः जेव्हा त्यांना हे व्हायचं ते खूप ओरडायचे, शिवीगाळ हे ते करायचे. म्हणजे मारायला येते. त्यांना इतका त्रास व्हायचा, की त्यांचं डोकं फाटेल असं व्हायचं त्यांना. अच्छा. भयंकर. आणि त्यांच्या अंगामध्ये ते आदळआपट करायला लागलं ना, हां. सगळं तोडफोड इतका विकराळ रूप ना, इतका की भयानक. हं. आज सगळेजण जाताना काम नक्की करणार ना, तुमच्याकडून होणार ना, कारण की इतके मोठमोठे व्यक्ती हां, येऊन हां, हां. गेलेले आहे. बरोबर. त्यांच्याकडून नाही झालं. तुम्ही तर साधे दिसतात. आणि त्यांचा मी मेहनताना पण नाही ना तसा घेतलेला. करेक्ट. त्यात त्यांना वाटत होतं काय मेहनताना नाही घेतलं, काय हा माणूस आहे. एकदम साधा आहे. हं. साधी चप्पलही घातलेला व्यक्ती आहे. करेल की नाही? हां, करेल की नाही करेल. आज जेव्हा त्यांचं विकराळ रूप झालं, त्यांची कुटुंब अक्षरशः पूर्ण कुटुंब, मित्र, परिवार आलेले होते. सगळं पळण्याच्या ह्याच्यामध्ये. बोललो, अच्छा. "थांबा, कुणी पळायचं नाही." अच्छा. आपण आपण ह्या गोष्टीकडे जरा टप्प्याटप्प्याने हां. जाऊयात, की नक्की काय झालं होतं किंवा ते रूप वगैरे त्यांचं कसं आलं? नक्की एक गोष्टीप्रमाणे आपण जाऊया. कसं जेव्हा झालं? आम्ही खोलीमध्ये गेलो, हं. मी ते अस्तव्यस्त सामान पाहिलं. हं. आणि त्या व्यक्तीलाही आतमध्ये घेतलं. तरी ती व्यक्ती मला बाहेर विचारते, "नक्की होणार ना काम? कारण की हं. असं-असं आहे. मला त्रास होणार आहे. तुमचं काय आहे?" त्यांच्या कुटुंबाने पण मला हात जोडून विचारलं, "नक्की काम होणार ना तुमच्याकडून?" कारण की वाटत तर नाही. म्हणलं, "अहो करणार. एकदा शब्द दिलाय ना, बरोबर. तर करणार." जर एखाद्या कामाला मी बोललो हो, तर होच असतं माझं. हं, हं. आणि जेव्हा आतमध्ये गेलो आणि त्यांचा जो विकराळ रूप बघितला ना, अक्षरशः सगळे घाबरले. अच्छा. हातपाय थरथरायला लागले. सगळे आतमध्ये गेले पळाले. आणि ते हां, त्या घरामध्ये. रूपात आले का? हो. आणि ते आतमध्ये गेले आणि आले ते रूपामध्ये आणि अच्छा. तो जो विकराळपणा अक्षरशः इतका भयानक होता ना, बापरे बाप! शिव्या-विव्या हे ते हं. आणि ते जी ताकद, अशी भयानक ताकद होती. त्या व्यक्तीने तुम्ही विश्वास नाही करणार, जमीन आहे ना जमीन, हं. हात मारून ते जमीन अशी उखळून काढलेली काय होती. बोलता? हात मारून, घरातली? घरातली जमीन. हात मारून, खाप करून उकळून अरे बोललो, "हे काय?" थोडा वेळ मी पण जरा हां, घाबरल्यावानी हां, झालं. अरे हां. बोललो, "हे काय? हां, जे हां. काम आहे त्यांचं देवाचं स्थान पुढेच होतं." अच्छा. म्हटलं, "हे काय?" माझ्यासोबत एक अश्विनी म्हणून एक मुलगी होती, हं. जिला मी मुलगी मानतो. प्रथमच तिला पण घेऊन गेलेलं. "चल," बोललो, "गाव फिरायला भेटेल तुला पण, हं. किल्ला पण आपल्याला बरोबर. बघायचा." ती घाबरून गेली. ती मला बोलते, "गुरुजी कुठे आणलं तुम्ही मला?" थर सगळ्यांचा थरकाप चालू. बौद्ध भिक्षू बाहेर बसलेले होते. त्यांना मी बोललो, "बाहेर हं. बसा. जेव्हा तुम्हाला हे असणार आहे तेव्हा मी बोलू." बरोबर. अक्षरशः लोकं इतके घाबरले हं. होते, की काही जण रडत होते त्याच्यामध्ये. हं. काही जण भीतीने हे झालं. का तर त्यांच्या बंधूंना होणारा त्रास तो हं. भोगवत नव्हता. बरोबर. आणि त्यांची मोठी ताई, त्यांनी माझ्यासमोर हात जोडला आणि मला बोलले, "भाऊ, खूप वर्षापासून आमचं हे असंच चालू आहे. आमच्या घराचा सत्यानाश झाला. सगळ्या घराची आमच्या वाट लागलेली. आम्ही एकूण जे 5 म्हणजे ते 5 भाऊ हं. आणि 4 बहिणी. कुणाचंही व्यवस्थित नाही.
आमच्या घरामध्ये कुणाच्याही म्हणजे हे नाही. त्या ज्या ताई माझ्याशी बोलत होते त्यांचे मिस्टर एअर इंडियामध्ये नाही ना मंत्रालयामध्ये कामाला होते सॉरी. त्यांनी सुसाईड केलेली होती. हो. आणि त्यांची जी दुसरी बहीण होती त्यांचे मिस्टर एअर इंडियामध्ये कामाला होते. त्यांनी जाळून घेतलेलं होतं. बापरे. म्हणजे त्या घरामध्ये सगळं अस्तव्यस्त झालेलं होतं. हम्म. हे काय याला कारण काय होतं की त्यांच्याच घरातल्या एका व्यक्तीने वाईट शक्तीचा दुरुपयोग करून एक काम केलेलं होतं. अच्छा. जे भरलेलं घर होतं ते सगळं अस्तव्यस्त झालेलं होतं. आणि त्या गडकरींना अक्षरशः बघून मलाही हे वाटायला लागलं, अरे काय त्या व्यक्तीची अवस्था होत असेल. याच्या अगोदर जेव्हाही ते आलेले राहील, किती अवस्था बेकार झाली राहील. कामच पूर्ण नाही. त्यांना अक्षरशः पूर्वी उचलून न्यायचे. जशी बॉडी पडते तसे पडलेले असायचे. अच्छा. आणि तिथून उचलून दुसऱ्या गावी नेलं जायचं, कोळ्यामध्ये. मी पाहिलं. त्या घरामध्ये हंडे होते. आणि मी अजूनही म्हणजे मीही स्वतः अजूनही या विचारात आहे. ते हंडे कसे काय भरलेले असू शकतात इतके दिवस? पाण्याला जाळी लागेल, किडे पडतात, तरी त्याच्यात पाणी होतं. आणि सगळं ते पाणी-बिणी हे झालं त्यांच्या अंगावर. आग-आग ते बोलतात, "मला इतकी आग लागली की मला काय आता हे होई नाही. तर मला काहीतरी यातून हे करा, नाहीतर माझं काही खरं नाही." अक्षरशः त्यांची बॉडी ते बसलेले असताना बॉडी खेचली जात होती. झोपले तरी असे मागे खेचले जात होते. ते बापरे. पुढे सरकायचे, मागे खेचले जात होते. बोलला, "अरे हा काय प्रकार?" मग आम्ही त्यांच्या देवाच्या स्थानाच्या इथे गेलो. ते ज्या वाक्या होत्या देवाच्या, जे त्यांचे पूर्वज घालत होते, ज्यांची त्यांना हे होत होते अडचणीत, त्यांची जी वजनं होते अक्षरशः मी हातामध्ये घेताना जेव्हा माझा हात आहे ना मला जड वाटत होतं. एक अच्छा. वाक्यांचं वजन 2-2, 3-3 किलोच्या वर होतं. बापरे. आणि ते अभ्रांग, पोतराज अभ्रांग घालतात. वेगवेगळे कलरचे हे असतात. लो घेऊया काम करायला यांचं चालू जरूर. तोपर्यंत मी तयारी करायला घेतलं. मी ज्या मुलीला नेलं होतं अश्विनी म्हणून, तिला बोललो, "अश्विनी काही कर कोळसा जळवतो. तोपर्यंत मी इथलं हँडल करतो." मी त्यांना आवरायला जातो. आवरता आवरेना. जोपर्यंत कोळसा जळत नव्हता. अच्छा. तीही घाबरत होती. कोळसाच तिच्याकडून जळत नव्हता. शेवटी मी जाऊन तो कोळसा जाळला. तो कोळसा जळवून एक धूप आणलेलं. एक धूप असतं, काम करताना वापरलं जातं. ते धूप टाकलं. थोडं ते शांत झाले. देवाचं काम चालू झालं. देवाचं काम चालू झालं आणि त्यांच्या अंगामध्ये उभे असताना जी एक अद्भुत शक्ती आली. इतकी भयानक होती की इतकी भयानक की काय बोलू मी. मीच बिलीव्ह करू शकलो नाही की असं असतं. अरे कॉमन मनुष्य आणि इतकी ताकद. आणि मला डायरेक्टली बोलतात, सरळ सरळ शब्दात बोलले, "तू साथ देणार का? अच्छा. याच्या अगोदर आले सगळे पळून गेले. तू साथ देणार का? आत्ताच बोल, काही बोल. करणार आहे का? नाहीतर निघ." मी बोललो, "देणार ना साथ." "तसं नाही, मला वचन पाहिजे." अच्छा. म्हटलं, "देणार साथ. थांबा जरा मला 2 मिनिटं तरी दे मला. जरा देवाला अगरबत्ती हे तरी लावू द्या." जसं मी अगरबत्ती लावलं, परत मला बोलले, "देणार का साथ? नक्की सांग." आणि ते गुडघ्यावर बसले हो. अक्षरशः त्यांनी माझ्या हातावर कशी म्हणजे आपण साथ देतो म्हणून 1 मिनिट असं आपण हात देतो ना, "हाही घ्या, देतो मी साथ." बरं त्यांनी बोलले, "तसं नाही." मला हात असा करायला लावला. आणि त्यांनी जी टाळी माझ्या हातावर मारली ना, खोटं नाही बोलत, तिथे आहे ना काही सेकंद मीही घाबरलो. बोला हे काय प्रकार आहे? आणि त्यांनी माझा हात घट्ट पकडून ठेवला. सोडायला देतोय ना साथ? नक्की ना? आणि डोळे ते बाकीचे सगळे रडतात, कोण घाबरू नये. कुणाला काहीच समजा नाही की काय आहे. जो तो मला, "मोरे नक्की आहे ना काम? मोरे काम नक्की आहे ना?" मी आपल्या हातानेच आणि यांनी माझा हात पकडून ठेवलाय. मी या हाताने आपलं काम करतो. नंतर सगळी तयारी केली. त्यांना कामाचं हे करून दिलं आणि त्यानंतर हळू ते शांत होत गेले. त्यांच्या देवाच्या वस्तू त्यांच्या जवळ दिल्या. एक काठी होती छोटी, अभ्रांग घातलं त्यांना. ते तोडे त्यांच्या इतके मोठे ते तोडे होते ना पायामधले, की त्यांच्या पायाला बसतच नव्हते, गळून जायचे ते. ते कसेबसे घातले, कपड्याने बांधले आम्ही. सगळं काय हे केलं, जरा शांत केलं त्यांना. पाणी मारलं त्यांच्या चेहऱ्यावर. पाण्याची बॉटल नेली होती. त्या हंड्यामधलं नाही, तिथं पाणी त्यांनी ओढून टाकलेलं होतं. पाणी मारलं त्यांच्या चेहऱ्यावर, टिक्का लावला, शांत केलं. तरी ते आग आहे, आग आहे माझ्या अंगात, आग आहे, आग आहे. शांत झालो मी. थोडं मंत्र केले. काही मंत्र असतात,
जे मी सांगू शकत नाही याच्यामध्ये. कारण की कसं असतं त्याची जर पूर्तता नाही झाली बरोबर तर आहे. त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून मी मंत्राचं पूर्ण हे नाही सांगणार. मंत्र केले, त्यांना शांत केलं. बौद्ध भिक्षू जे बाहेर बसलेले होते, मी बोललो, "आता तुमचं काम आहे. मी माझं काम करून दिलंय. शरण आणून दिलेलं आहे तुम्हाला. आता तुम्ही जावा." मी तंबाखू खाल्लेलीच होती सुरुवातीला काम करताना. बाहेर आलो, तंबाखू खाल्ली. सगळे आतमध्ये होते. सगळे आनंदी झाले जरा. शांत झालेलो बघून, की यात आहे मी इतक्या वर्षाचं काम, बरोबर. की जवळ-जवळ 20-25 वर्षापासूनचं काम जे अच्छा. झालं, तो आनंद होता सगळ्यांना. मी चला, मी जो शब्द दिलेला होता, त्या कामाचं हे झालंय म्हणून. म्हणून मीही आपला बाहेर आलो. बाहेर आलो. पडवीतून बाहेर आलो. मुख्य दरवाज्यातून बाहेर आलो. म्हणलं चला काम झालं. तंबाखू बनवली मी, खाल्ली. तुम्ही विश्वास नाही करणार, माझ्यासमोर एक उंच, जवळ-जवळ 7 फूट उंचीची व्यक्ती, धोतर घातलेली. हे खरं आहे. मी इमॅजिन नाही केली, कल्पना नाही. कारण की मी तटवून बघत असतो. जेव्हा पहिल्यांदा मी पाहिलं, उंच पुढे, हातामध्ये चांदीचा तोडा, लय मोठा, धोतर आणि जुना कुर्ता यायचा ना, राजेशाही ताईमे, तो असा अंगाईकी बांधला जाणार तो. फिल्टा एकदम म्हणजे तुरेदार फिल्टा. एका हातामध्ये छोटीशी काठी, लालसर, आणि एका हातामध्ये मोठी काठी. आणि पायामध्ये जुने टाईपचे वाहनं, चमड्याची जे घातले अच्छा. जायचे. मी पाहिलं. बोललं भास असेल मला. म्हणून मी डोळे बंद केले. मी तंबाखू बनवतोय खाल्ली. तर भास झालं राहील कदाचित, मी आत काम केलं ना, इमॅजिन झालं राहील माझ्या डोक्यामध्ये कदाचित, असं असेल. परत मी बघितले डोळे उघडून, परत तेच. आणि ते तिथून मला हात जोडतात आणि मी इथून नंतर कळत नकळत त्यांना हात जोडतो. मी मग हे सत्य आहे का हे जाणण्यासाठी मी मोबाईलची लाईट लावली. पूर्ण अंधार होतं आणि अंधारात मला ते स्पष्ट दिसत होते. आणि मोबाईलची लाईट लावली तर मला दिसतच नाही ते. मोबाईलची लाईट बंद केली, परत ते दिसतात. ते तिथून स्माईलमध्ये हात जोडू नये. मी इथून स्माईलमध्ये हात जोडू नये. आणि बघता-बघता मी बोललो, "हाही कोण आहे नक्की?" याचं उत्तर आजही मला नाही भेटलं. प्रामाणिक बोलायचं तर. बरोबर. पण मला ते दिसलं. मी परत बोललो, "नाही, आतमध्ये जाऊया आणि परत बाहेर येऊया." भास असेल आपला कदाचित. आतमध्ये आलो. शांतता. ते शांत झालेले होते. बरोबर. ज्यांचं काम होते ते पूर्ण शांत झालेले होते. पण त्यांना काहीच माहीत नव्हतं. अच्छा. परत बाहेर गेलो. म्हटलं बघूया. जे आपण मगाशी बघितलेलं कल्पना केली राहील आपलं मन, किंवा आपण हे आलोय किंवा कथा कधी ऐकलेल्या असेल, बघूया आहे का नक्की तेच. मग गेलो आणि अक्षरशः परत मला ते जाणवलं. अच्छा. तेच हसरा चेहरा, दातं क्लिअर दिसतं. अंधार आणि अंधारात मला पूर्ण ते दिसतात. आणि मी अंधारामध्ये बघतोय त्यांना. परत त्यांनी हात जोडला, स्माईल दिली. माझेही हात नकळत जोडले गेले. मीही स्माईल दिली. आणि जाताना त्यांनी फक्त माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि असा हात केला आणि ते निघून गेले. अच्छा. त्यानंतर मी आतमध्ये आलो. सगळं वातावरण नॉर्मल झालेलं होतं. जे अतुल गडकरी त्यांना काही माहिती नाही, काय घडलं, काय करायचं, कसं झालं, काय होतं, कसं काय केलंय किंवा काय माझ्यामध्ये आलं, काही नाही. शांत ते. म्हणजे पहिल्यांदा ते पायी त्यांच्या घरातून उंबरठ्यापर्यंत बरोबर. आले आणि गाडीमध्ये शांत बसले. त्यांना काही माहिती नाही. आम्ही कोळी म्हणून ज्यांच्या इथे उतरलं होतं त्यांच्या इथे गेलो. मस्त जेवलो-बिवलो, बोललो हे ते. त्यांना मी बोललो, "तुम्हाला काही त्रास होतो का सर?" मी सर बोलतो त्यांना. ते बोलले, "नाही." "का हो, काय झालं?" म्हटलं, "काही नाही. असंच विचारतो. काही दुखतं-बिखतं का तुमचं?" "नाही हो, काही नाही. पण माझे कपडे घाण झालेले आहे हो. कसे झाले ते समजा नाही मला." ते मला बोलतात. म्हटलं, "काही नाही, असंच आपण चाललं होतं तर तुमचा पाय घसरून हे झालेलं आहे." बोललो, "असं काही घाबरणं असं आहे की नाही." बोलतात, "आता मला ना खूप हलकं वाटतं. आपण जाऊया का परत गावी त्या घरी?" म्हटलं, "हो, रात्र झाली, आपण आता जेवलो, झोपू, सकाळी जाऊ आपण." आम्ही सकाळी गेलो. पुन्हा गेलो त्या जागेमध्ये. का तर आता मुंबईला निघायचं आम्हाला. काम झालेलं आहे. पुन्हा गेलो. सगळे परत तर नाही ना येणार. जे केलेलं भीती होती परत तर ती. नाही ना येणार. प्रत्येक त्यांचा नातेवाईक मला हात परत नाही ना काका. त्यांची भाची ज्योत्स्ना, "काका नक्की नाही ना येणार? नाहीतर आम्ही नाही येत तिथे." नाही बोललो, "काही नाही, झालंय काम." आम्ही गेलो घरामध्ये, पोचलो.
सगळे एकमेकाकडे बघतात आणि मी सगळ्यांना नाही आता काय झालं ते संपला विषय. मग आम्ही गेलो घरी, दरवाजा खोलला, घरामध्ये गेलो. त्यांना बोललो जावा पाया पडा तुम्ही, तुमच्या देवाचं हे पाया पडले. आदल्या रात्री मी पाहिलेलं होती, एक गोष्ट पाहिली होती, पण मी बोललो नव्हतो तिथे त्यांनाही. ते लोक बळी द्यायचे तेव्हा अगोदर, त्या जागेसाठी बळी दिला जायचा. ओके. आठखोळ मेंढी बोलली जायची, म्हणजे गाभण मेंढी असते तिचा बळी दिला जायचा. अच्छा अच्छा. तिचे हळहळे पहिले. मी हम्म. दुसऱ्या दिवशी त्यांना बोललो हा काय प्रकार आहे, हे काही मला काही पटत नाही, कारण की मी बळीचा विरोधक आहे. मित्रांनो, मी तर इतकंच सांगेल की कोणत्याही प्राण्याची देवाच्या नावाने हत्या करू नका, कारण अर्थात. की ते चांगली गोष्ट नाही आहे. तुम्ही गोडाचाही नैवेद्य देऊ शकता. त्यांना बोललो हे मला पटलं नव्हतं तुमचं, पण काल जी परिस्थिती होती म्हणून मी बोललो नाही, मी आज तुम्हाला बोलतो. आता तुम्ही मला वचन द्या बोललो की याच्यानंतर तुम्ही कधी बळी देणार नाही. बघा योगायोग बघा, आदल्या रात्री त्या व्यक्तीने माझ्याकडून वचन घेतलेलं हो हो. आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याकडून वचन घेतलं. ते बोलले हा कधीच नाही देणार बळी. मी बोललो यातली जी वस्तू तुम्हाला पाहिजे, तुम्हाला घरी घेऊन जायला तुमच्यासोबत ती ताकद राहणार, जी ताकद आहे ती राहणार. पण मी त्यांना हे पण सांगितलं तुम्ही ज्या वेशामध्ये तशामध्ये राहणार, तुम्हाला वेषांतर करायची गरज नाही पडणार. साधारण पोतराज बोलला की वेषांतर असतो, त्यांचे ते कपडे असतात, अस्वड असतो, बरोबर. पायात वाळे असतात. बोललं तुम्हाला त्या अवस्थेतून नाही ती शक्ती मदत करणार, तुम्ही जसे आहे तसे, फक्त तुम्हाला ह्यातलं काय घ्यायचं ते घ्या. मला त्यांनी विचारलं काय घेऊ तुम्ही सांगा ना, मग मी घेतो. बोललं ती काठी आहे ना ती घ्या. त्यांनी ती काठी आणलेली आजही त्यांच्या घरी ते विकुळगीलाच जातात आणि आजही त्यांच्यामध्ये ती ताकद आहे. अच्छा. त्यांना ह्या बद्दल मी सांगितलं, त्यांनाही यायची खूप इच्छा आहे, त्यांच्याकडे पण बरेच असे किस्से. तर ती काठी आजही ते त्यांनाही जाणवतं, कुठे काय असेल ना ते बिचारे आजही निशुल्क मदत करतात लोकांना. अच्छा. आणि आज ती नॉर्मल लाईफमध्ये त्या गोष्टीचं हे करतात. अच्छा. विचार करा, इतकं जबरदस्त होतं की अक्षरशः त्यांचे घरचे आहे ना बोलतात भाऊ तुम्ही कसं केलंय, हे कसं काय करू शकलं. आता त्यांना काय सांगायचं, ह्याच्या मागे खूप मेहनत करावी अर्थातच लागते. अर्थात. कारण की जेव्हा हे काम करायला घेतलेलं तेव्हा जे मी 6 महिने घेतलेलं हे बारीक बारीक गोष्टीचं, कारण की मला एक सवय आहे, एखादं काम करताना मी सगळ्या बाजूने विचार करून चालतो, सगळ्या बाजूने विचार करून. पण मला एक सवय आहे, पण मी 99% पॉझिटिव्ह असतो आणि 1% मी निगेटिव्ह असतो. समजा जर हे असं झालं नाही तर काय, समजा तेही तसं झालं नाही तर काय, हा जो 1% आहे ना बरोबर याचाही मला अभ्यास करायला लागतो. बरोबर आणि ते बरोबर काम केल्यानंतर मी पूर्ण स्टडी केल्यावर एखाद्या कामामध्ये हात घालतो. बरोबर. आत्ताचा एक हल्ली या हप्त्यातलाच एक किस्सा आहे, मी नाव नाही घेणार त्यांचं. त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या मिस्टरांचं निधन झालेलं होतं 2-2.5 महिन्यापूर्वी. त्यांना मी म्हटलं प्रशिक्षित व्यक्ती आहे ते, चांगले सहकारी सहकारी याच्यावर आहे ते. कळलं. तर मला जाणवलं त्यांच्या घरामध्ये की हाय, जी गेलेली व्यक्ती ती हाय त्यांचा वास जाणवला. हाय. म्हटलं तुम्हाला भेटायचं का, बोलायचं का? बोललो हो नक्कीच. मला एक काम करा ना, एक धूप लावा, तुम्ही समोरच्या चेअरवर बसा, मी समोरच्या चेअरवर बसा, एकमेकासमोर बसायचं. फक्त बोललो मी माझे हात असे करेल, फक्त इथपर्यंत तुम्ही तुमची बोटं ठेवली पाहिजे, इथपर्यंत नाही तेवढं ठेवा. डोळे बंद केले, त्यांना ठेवायला लावला हात, त्यांनी ठेवला. त्यावेळी आम्ही 4 व्यक्ती होते, जे अतुल गडकरी आता मी अच्छा. बोललो त्यांनीच हा. हे काम मला हे अच्छा. केलं, ते होते तिथे. आणि ज्यांचं काम होतं त्यांचा मुलगा 28 वर्षाचा वय आहे, तो मुलगा. मी माझं काम मंत्र केले, मी मंत्र सांगू शकत नाही, त्यामुळे मला माफ करा, नाही नाही कारण की ते अर्थातच. वैयक्तिक हे असतात, कारण की त्याचा दुष्परिणाम पण बरोबर होतो. बरोबर. तुम्ही विश्वास नाही करत ना, दरवाजा खट 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 खट. काय बोलता. हो, या हप्त्यातलंच, अच्छा. या हप्त्यामधले या आठवड्यातली घटना. दरवाजा खट 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 खट. मी हात ठेवलेले, डोळे बंद केले, दरवाजा वाटतो तो मुलगा उठला, मला जाणीव झाली कोणतरी उठलंय. मी त्याला खुणवतोय, असं बोलू शकत नव्हतं ना, मी खुणवतो.
तो गेला दरवाजापाशी गेला, तेव्हा मग मला नाईलाजाने बोलायला लागलं, ओ खोलू नका. तोपर्यंत त्यांनी दरवाजा खोलला. त्यांनी बाहेर जाऊन बघितलं, कोणच नाही. अक्षरशः पूर्ण बघून आलं, कोण नाही. आल्या आतमध्ये, दरवाजा लावला परत कडी त्यांनी. म्हणलं का खोलला? मी बोललेलो ना तुमचं बोलणं करून देतो. तुम्ही हे नाही, मी तुम्हाला खुनवत होतो, तुम्ही बघितलंच नाही माझ्याकडे. हा, तुम्ही बोलले खोलला म्हणून मला बोलायला लागलं खोलताना. आता बोललो, बोलता येणार नाही तुम्हाला, पण मी त्यांचा तुम्हाला सहवास जवळ आहे त्याची जाणीव करून देईल. चालेल का? त्या बोललो हो चालेल. परत आम्ही हातावर, मी बोललो हात ठेवा, हात ठेवला, जाणीव करून दिली. 5 मिनिटं गेले, 6 मिनिटं गेले, 7 मिनिटं गेले, 10 मिनिटं झाल्यानंतर मी बोललो हळूहळू डोळे उघडायचे. जसं त्यांनी जरासा डोळे केला, तुम्ही विश्वास नाही करत ना, दरवाजाचा कडी खोलून आपण जातो ना, कट करून आवाज करून, कट करून आवाज बाहेर गेला. अच्छा. परत तो मुलगा उठला, गेला. मगाशी नॉक करून आलेला आवाज आला आणि आता जातानाचा आवाज. त्याने गेला, कडी बंद आहे, बाहेरची कुणी लावली होती का म्हणून कदाचित असेल, तर बाहेर आतून खोलली तर बाहेर सहज गेलं. बाहेर बघितलं, कोणच नाही. हे सत्य आहे. मी भाकडकथा सांगणाऱ्यांमधला नाही, मी स्ट्रेट फॉरवर्ड मनुष्य आहे. जे सत्य आहे तेच मी सांगेन. मी देखील आता हेच सांगणार होतो की जे काही अनुभव इथे सर सांगत आहेत हे त्यांनी वैयक्तिक अनुभवलेले अनुभव सांगत आहेत. आणि मी नक्कीच, म्हणजे जसं तुम्ही सांगताय की काही लोक असं कमेंट्समध्ये म्हणू शकतात की ह्या कुठल्या तरी IQ गोष्टी सांगत आहेत किंवा काहीतरी स्वतःहून बनवून सांगत आहेत. तर जसं काकांनी आता सांगितलं की ते त्यांनी अनुभवलेल्याच गोष्टी इथे सांगत आहेत. बरोबर की नाही काका? हो, अनुभव आणि अनुभूती, अनुभव आणि अनुभूती या आधारावर मी हे सांगत आहे. बरोबर. कारण की काल्पनिक कथा सांगून मला काय हे करायचं नाही, की मला काही मोठं व्हायचं नव्हतं. जे सत्य आहे ते सांगणार. कारण की अच्छा. मला फक्त हेच सर्वांना सांगू इच्छितो मी, की जशी चांगली शक्ती आहे तशी नकारात्मक शक्ती पण असते. आणि प्रत्येक भूत हे काही वाईट नसतं. हा गैरसमज आहे लोकांचा, की प्रत्येक भूत हे वाईट आहे. बरोबर. आता मी जसं सांगलीचा किस्सा सांगितला तुम्हाला, त्यांचे पूर्वज वाईट होते का ते? चांगली शक्ती देण्यासाठी, बरोबर. पण ते घेता येत नव्हते म्हणून ते वाईटपणा जाणवत होता बरोबर. आपल्याला. आता हे जे जाणवलं, आता जसं मी आता सांगत होतो की दैवाच्या खटखट कडे खोलून गेले. बोललो, काही जाणवलं तुम्हा लोकांना? 3 जणांनी एकच उत्तर द्यावं. त्या कलरचे कपडे होते, इथे इथं उभे होते ते. अच्छा, वर्णन एकच केलंय. एकच वर्णन तिघांचं. एकाच टायमी विचारले तिघांनी, एका टायमी ॲडिटिव्ह तेच सांगितलं. ज्यांना हात हे केलेलं होतं ते बोलले, हो माझ्या इथे ठेवलेलं होतं. अच्छा. जे बाजूला इथे बसलेले होते गडकरी म्हणून, ते बोलले हो, त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बस. मुलगाही त्यांचा जो बेड होता तो बोलला हो होते. बोललो, आपण होळीच्या नंतर मी नक्कीच तुमची भेट करून देईल, तेव्हा तुम्ही बोला त्यांच्याशी, असं मी त्यांना बोललो. तर याचा अर्थ असं नाही की ती वाईट शक्ती होती. काय असतं, कधी कधी मनुष्य जो जातो, मनुष्य जन्म घेताना कुणाला विचारून जन्म नाही घेत. मी या आईच्या पोटी जन्म घेऊ का मी त्या बाईच्या पोटी जन्म घेऊ. जसं आपण जन्म घेतो तसं मृत्यूलाही एक पुण्य लागतं. जर तुमचा अकस्मात मृत्यू झाला तर तुमचं भ्रमण हे चालू जातं. कारण की तुमचा जो टायमिंग दिलेला आहे, तुम्हाला जी वेळ दिलेली आहे मृत्यूची, जे ज्यांनी जन्म मरण्याचं हे बनवलंय, बरोबर. जसं त्याने जन्माची वेळ दिली तसं मृत्यूचीही वेळ दिलेली. पण अकस्मात जेव्हा जातं तेव्हा ह्या अशा घटना असतात, कारण की अतृप्त असतात ते. कधी त्यांना चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी ते आलेले असतात, कधी कोणचंही भूत बघायला गेलं तर तसं वाईट नसतं हो. त्यांच्या इच्छा अपेक्षा अपुऱ्या राहिलेल्या असतात, त्या पूर्ण करून घेण्यासाठी ते आलेले असतात. बरोबर. एक वेगळी कल्पना माझ्या डोक्यात आली आहे की आपल्या पॉडकास्टवरती बरेच लोक असे येतात की ज्यांनी अनुभव घेतलेला असतो. आणि आज तुम्ही असे आलेले आहात की तुम्ही अनुभव केला देखील आहे या गोष्टींचा आणि त्याचसोबत याचं निराकरणही देखील तुम्ही केलेलं आहे. आणि ना बऱ्याच लोकांना काही काही प्रश्न असतात. तर आपण एक असा एपिसोड देखील जर केला तुमच्या संमतीने हो. की जिथे आपण लोकांचे काही प्रश्न घेऊन कमेंट्समधून आणि त्याच्यावरती जर चर्चा केली तर तुम्हाला चालेल का? हो चालेल, नक्कीच नक्कीच. नक्कीच चालेल. मग मी इथे आता तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुमचे जर काही प्रश्न असतील, जे तुम्हाला सरांना विचारायचे असतील,
तर कमेंट्समध्ये नक्की तुमचे प्रश्न तिथे मेन्शन करा आणि आपण प्रयत्न करू की सरांसोबत आपण त्या विषयावरती चर्चा करू आणि त्यांचं जे काही मार्गदर्शन असेल ते त्या पॉडकास्टमधून तुमच्यापर्यंत पोहोचवू. आणि सर खरं तर खूप छान झाला आपला एपिसोड आणि तुमची जी गोष्टी सांगण्याची पद्धत आहे ती इतकी रंजक होती की मी देखील त्यामध्ये रमून गेलो होतो. मला हे भान राहिलं नाही की आपण शूट करत आहोत किंवा ह्याच्या पुढे काही वेगळं होणार आहे. तर खरंच खूपच छान तुमच्या गोष्टी होत्या आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही इथवर आलात. आणि खरं तर मला आवडेल तुमच्या आणखीन काही गोष्टी असतील तर ते एक त्याचा वेगळा पॉडकास्ट नक्कीच, बनवावा नक्कीच, नक्कीच. आणि आणखीन एक आपण एपिसोड करावा. नक्की, त्याच नक्की. सोबत जे तुम्ही तुमचे सहकारी अतुलजी हा, त्यांना या- घेऊन येणार. यांचा उल्लेख केला त्यांना देखील आपल्या नक्की, चॅनलवरती आणावं. नक्की. तर मी तुम्हाला हेही सांगेल जर तुम्हाला सरांचा आणखीन पॉडकास्ट बघायचा असेल आणि त्यांच्या सहकार्यांचा देखील पॉडकास्ट बघायचा असेल तर खाली पॉडकास्ट 2 म्हणून देखील तुम्ही मेन्शन करा. आणि खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. मी पण तुमचा आभार आहे. धन्यवाद. तुम्ही मला इथे आमंत्रित करून बोलवलं आणि जे काही मला सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचा आभार आहे. थँक्यू. आणि मी माझ्या मुलाचाही आभार आहे, हर्षदचा. त्यांनी मला याच्यासाठी जे म्हणजे सपोर्ट केला की पप्पा नाही तुम्ही करा, त्याबद्दल मी त्याचा खूप खूप आभार आहे. खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्याकडे देखील अशा हॉरर गोष्टी आहेत आणि सरांप्रमाणेच तुम्हाला देखील या मंचावरती मांडायच्या असतील तर आम्ही तुम्हाला संधी देत आहोत. थेट डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट बॉक्समध्ये एक लिंक तुम्हाला मिळेल. तिथे जाऊन तुम्ही तो फॉर्म फिलअप करा आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि तुम्ही देखील तुमच्या गोष्टी इथे सांगू शकता. धन्यवाद.